या जगात 3 जण वाकले नाहीत, 3 जण, तर 3घांची नावं अख्ख्या जगात राहिली नाहीत. एक कंस, फुगीर. 2 दुर्योधन आणि 3 रावण. हे 3 पठ्ठे जगात वाकले नाही, तर यांची नावं महाराष्ट्रात टपरीला सुद्धा राहिली नाही. वाचलं का तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का तुम्ही कुठं दुःशासन का ढाबा? अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? मग ऐका, हे 3 कशानं बांधले होते? अहंकारानं. हे 3 कशानं बांधले होते? अहंकारानं. आज कीर्तनात बसलेले 99% लोक कशानं बांधलेले? अहंकारानं. आणि माणसं संपवली कोणी? महिला मंडळ. पटकन उत्तर द्या, पटकन. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, लबाड बोलायचं नाही, नीट आहे का? आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार व्हावा म्हणून. जिनं आणली तिची मुलाखत घ्या, तिला भेटा. फक्त त्वान झोलाया माणूस मिळाला, तिला त्वान झोलाया. 3 महिने अगोदर विचारी दिंडी कवा निघणार आहे? महिला मंडळ. भावाची पोरगी सहसा करायची टाळावा, कारण काही जरी झालं तो भाऊ बाजू बहिणीची नाही घेणार. कसं घेईल तो बहिणीची बाजू? तो म्हणणार नवीन नवीन चालतं, नवीन तो म्हणतो आता कसं झालं, बहिणीच्या घरात दिल्यामुळं आपला लोड गेला, बिचारीचा संसार होऊन जाईल. दोन्ही बाजू, पोरगी माझीच बहीण आहे माझी, हे नवीन नवीन म्हणतो. पण एकदा कुदाकुदी झाली ना दोघींची, हो, मग भाऊ काय म्हणतो माहिती का? माझ्या गुड्डीचा दोष नाही बरं का, गुड्डी खासच आपली. आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला, नाही तर गुड्डी आपली खास. गुड्डीचं पहिल्यापासून चांगलंच काम आहे, पण आपली बहिणी आडपाट झाली आणि त्याच्यामुळं घोटाळा झाला. तर आता गुड्डीच तिला नीट करील, तिला नीट करील. पण कोण? गुड्डी. गुड्डी कोणची पोर आहे? याची. तिला नीट करायचं ती याची कोण आहे? म्हणजे माझ्या मुलीनं माझ्या बहिणीला नीट करावा तरी बापाला काही वाटत नाही. याचं नाव ममत्व. याचं नाव ममत्व. आणि 99% माणसं संपली अहंकारानं आणि राहिलेली माणसं संपली ममत्वानं. आता उलट फिरू जागेवर, आपण जागेवर फिरू पटकन. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून. पण 3 वाक्य परत नीट ऐका. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. ऊसाची साखर होईल, साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200. 3 ओव्या सांगितल्या मी तुम्हाला. दुधाचं लोणी होईल, पण त्याचं परत दूध होणार नाही. एकदा देव माणसाला कळला की त्याला माया बांधणार नाही. आणि आपल्याला काय तोडता आली पाहिजे? माया. आता काय राहिलं नाही, आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आता पहिले भाऊबंद राहायचे, आता भाऊबंद तर जवळजवळ मेलेच. ते भाऊबंद वारले, पिकअपच पलटी झाली, भाऊबंदाची पिकअपच पलटी झाली, वाडाच उलातला. काय नाही राहिलं महाराज. आता महाराज फक्त कपडे कडक घालून लोक हिंडतात, नाही तर वागून लोक पुरे संपलेत. काय मध्ये तुमचं? कीर्तनामध्ये 20 बाया शनिक तिला आत्ता माया पुढे बसेल का? ते आज 20 बाया कीर्तनात अशा आहे का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आत्ता कीर्तनात नाव सांगायला लावू नका मला, कबूल व्हा. याच्यात 60-65 लोक असे आहेत का स्वतःच्या आईशी बोलत नाहीत. आत्ता कीर्तनात आहेत का नाही बोला. आणि भाऊबंद तर जवळजवळ वारलेच. भाऊबंद महाराज घाई घाई खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाहीत.
आता हे उगाच खरं पाणी बोलायचं नाही, आमच्यासारख्याचं खरं बोलणं झोंबात. हा नाही तर काय ते भाऊबंधन काय राहिले, खांदेकरी व्हायला माणसं नाही राहिली, प्रेत बाहेर काढलो, लोक कपडे काढीत नाहीत, 2 बटणं काढतो बायको पाहतो. तिनं असे करतो तू काढ. बरं बायका अशा हुशार आहेत, नवऱ्याला गर्दीत बोलत नाहीत, खुनावं कार्यक्रम असतो त्यांचा. बाया माणसाकडे जेवढे खोडी आहेत तेवढ्या कोणाकच नाही. बाई माणूस नवऱ्याला कधी माणसात बोलणारच नाही, पण टिकटॉकवर कार्यक्रम आहे त्यांचा. असं नुसत्या खुना आहे त्यांच्या खुना. तिनं यानं 2 बटणं काढली, माग हात घालून उपसायचा शर्ट, तिनं फक्त असं केलं त्याच्यात पाहून, तो म्हणला तू काढ. शब्द सुद्धा बोलली नाही. काय भाऊबंद, 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहायची तर 100 माणसं जात होती पोरगी पाहायला. लहानपणी आपल्याकडे पोरीला पाहुणे पाहायला यायचं तर वाट्यावर मंडप टाकायचा, हांडाभर पाणी, हांड्यावर ताटलीवर तांब्या, अख्खं घर किती जवान लई पाहुणे, 100 पाहुणे पोरगी पाहायला. फोनचा पत्ता नाही पण पाहुणे गोळा. आता पोरगी पाहायला 2 माणसं जातात, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मेला, भाऊबंद वारले, दोघं जाते तरी पोराची आई जेवताना म्हणते आम्ही आलतो कोणाला म्हणणं का, नाही तर मोंग्या होईल. पोरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून, नाही तर अजून मोंग्या होईल. आता काय नाही राहिलं महाराज, फक्त घरावरची कौलं गेली. या श्रीमंत लोकांनी पैशाच्या घमेंडीत धर्मच संपून टाकला. काय मत आहे तुमचं? फक्त यांच्या पैशाला आला ऊत, यांचे काही घामाचे नाहीत. यांनी काय आवता हाकून कमावले नाही का, चिंगड्या निवडल्या नाही का, वासरा आखडले नाही. यांनी जनता लुटून माल कमावला आणि गरीबाच्या तासून ठुकली, त्याला उठाय वासनाच ठुली नाही. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधित होती. बावळ्याचा बाजार नाही. आता तुम्ही फेटा सुरू केला, मग आम्ही 9 वार घालितो, आता काय करा. पोरगी पॅन्ट शर्ट घालते, आम्ही गाऊन घालितो, हिंडतो टोल नाक्यावर. काय बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा बांधलो तू गडी होशील. देव बावळात होता का तू आम्हाला गडी करायला. अरे चोर आल्यावर कुत्र्यानं भुकावं का गाढवानं. चोर आले कुत्र्यानं झोपून घेतलं. गाढव कुत्र्याला म्हणलं भूक, कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. ही अवलाद मला कधी ताजी भाकर घालीत नाही, म्हणला याचा सुपडा साफ होऊ दे, आपल्याला भुकायचं नाही. गाढव म्हणलं मी भुकल, कुत्र म्हणलं भूक बा, तुला की नाही तर भूक, पण आपल्याला इंटरेस्ट नाही. गाढव लागलं भुकायला, त्याचा भासाडा आवाज, चोर गेले पळून. पण मालकाची मोडली झोप, त्यानं दांडकं घेतलं ना, असं रेटावलं गाढव. मग कुत्रे त्याला म्हणलं जय हरी, तो म्हणला बरगडीच नाही राहिली तर काय जय हरी. मग त्या कुत्र्यानं त्याला सांगितलं बावळाटा, ज्याचं काम त्यांनी करावा, पॅन्ट शर्ट आम्याच घालावा, फेटे आम्याच बांधावा. बावळ्याचा बाजार झाला सगळा. हे श्रीमंत चांगले बसून लोक जेवत होते मांड्या घालून. या श्रीमंतांना किडा आला, यांच्या काय बापाचं गेलं तर उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वरहडनं आला एक ताटली हातात घेत, भात फडली. एकाला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मोरदे मला ताटली तर मिळाली. याडपट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते, टपाटप म्हातारे माणसं तोंडात टाकायचे. तर आता असू नाही तर नसू. या 2-4 वर्षात या आचार्यांना श्रीमंतांना किडा आला, काय बापाचं गेलं यांच्या. गुलाबजांबूच लांबावला यंदा त्यांनी. काय तुझ्या बापाचं गेलं तर बघ, गोल होता तर. बरं गोल गुलाबजांबू लांबवणं याच्या सुधारितपणा काय. जाऊ द्या, आम्ही येडपाटेत, आम्ही अडाणी आहेत, तुम्ही लय पंडित आहेत ना. गोल गुलाबजांबू लांबवण्यामध्ये प्रतिष्ठा काय. उलटे गोल गुलाबजांबू म्हातारे माणसं टपाटपा खात होते, लांबवला.
गुतला नागपुरीत म्हातारे, मी आला म्हातार पंक्ती. पूर्वी गुलाबजामुन बुंदी सेपरेट होती चांगली आणि शोभतही होती. अहो बुंदी डाळीची आहे, गुलाबजामुन पाकाचे, बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामुन पाकाचे. कोणला किडा आला ह्या 2 वर्षात, एकत्र केले दोन्ही. काय तुमच्या बापाचं गेलं तर ते वाहिले होते, तर त्याला नाव दिलं राजा राणी. पा येड्याचा बाजार, राजा एवढा एवढं राजा एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी चिटाकली का मुका घेऊन गेली, कळलं. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडानच खात्यात. श्रीमंतांनी जागा बदला, सुधारले लोक. अंडरपॅन्ट नाही काही ना, पण 9,000चा मोबाईल आहे, आतली चट्टी नाही, चैन उघडी नातू नाही मोकळा, काही रेंज मध्ये, पण मोबाईल आहे. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, मोबाईल ही सध्या गरज नाही, मोबाईल ही सध्या आवड नाही, मोबाईल हे सध्या व्यसन आहे. 80% लोक मोबाईल मुळे पागल आहेत. बर्मिष्ट यांना चेपका. पोरगी देताना सुद्धा नवरदेव चेक करून घेत जा. बरेच पोरं मोबाईल मुळे गडी राहिले नाहीत, रेंज गेली त्यांची, रेंज. मग काय माणसं म्हणतात ना 5 वर्ष झाले अजून काहीच नाही. अहो त्याच्याकडे नाहीच काही तर होईल काय. हा विनोद नाही, हा विनोद नाही. मोबाईल मुळे 4 गोष्टी झाल्यात. एक, संवाद संपला. गप्पा मारणं हा विषय संपला. नाही तर मस्तपैकी गप्पा मारायचे लोक. अहो लोणीतून एसटीत बसलेला माणूस हसनापूर फाट्यापर्यंत येईपर्यंत दाडच्या माणसाची एसटीत ओळख करून घेत होता आणि दाडला उतरून एकमेकाला चहा पाजीत होते. त्या ओळखी शेवटपर्यंत टिकत होत्या. फक्त 2 मिनिटात माणूस एकमेकाशी बोलायचा. तुम्ही दाडचे का, आपले पाहुणे बर का, कोण व, ते तर आमच्या शेजारी, चला चहा घेऊ. आज संवाद नावाची गोष्ट राहिली नाही. घरात टीव्ही चालू आहे, मुलगा मुलगी ना आई वडील 4 माणसं आहे घरात, फक्त टीव्ही चालू आहे, 4 इंच मोबाईल आहे. एक माणूस टीव्ही पाहिनं चौघांमधला. 4ही माणसं तंद्रीत आहेत. परमिष्ट झाली 4ही माणसं. बोलणं बंद झालंय मोबाईल मुळे. एक, मोबाईल मुळे संवाद संपला. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकुंडी झाली. माणसाला माणसं सहन होत नाहीत. एकटी माणसं बसत आहेत, एकटी, येड्या बाबळीत गवतात. एक तर घरचे सापडाय गेले, पाणी भरायला गेला तर उसातच झोपला तो, सरीत पडेल होता उताना. घरच्यांना कळलं ना औषध घेतलंय का काय, तो गाण्याच्या तंद्रीत झोपेल होता. खालून पाणी गेलं तेव्हा त्याला गार लागलो. माणसं एकलकुंडी झाली. झालीत का नाही बोला. 3, मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. चिडचिडी 10-15 मिनिटं जर मोबाईल मिळाला नाही ना, हे दगड कानाला लावती. आणि मोबाईल मुळे 3 रोग झालेत लोकांना. 1, डोकेदुखी. 2, सांधेदुखी. आणि 3, निद्रानाश. झोप उडून गेली मोबाईल वापरणाऱ्यांची झोप. बरं बोलताना काय आपलं फुटलंय का एवढं. एखाद्या वेळेस करून पाहायचा विषय, हॅलो हॅलो, उचलीत नाही तो किंवा बोलत नाही. काही काम आहे का नेट लावायचं. हॅलो हॅलो, थून देन गप मर ना. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो. आता काय तिन्ही रेंज गेलं, एवढीच रेंज राहिली. अरे काय येड्याचा बाजार आहे.
आणि मोबाईलवर काम काय काय नाही. कुठे पहिला प्रश्न काय कुठे नदी होय तुला काय निघायचंय का ते सगळं. हॅलो कुठे जेवला का झोपलाय का पालथाय का होता नाही तुला काय बोकांडी घ्यायचंय का कुठे इकडे झोपू द्या. विनोद नाही निद्रानाश झालाय का नाही लोकांना बोला. चिडचिडे माणसं झालेत का नाही बोला. दोन चिडचिडे झालेत का नाही बोला. एकलकोंडे झालेत का नाही बोला. बोलायची बंद झाल्यात का नाही बोला. अहो एकानं 100 बाया घेतल्या कांदे लावायला. बायाने रोप उपटून ठेवलं सरियो. मोटर चालू करायची आणि कांदे लावायचे. मोटर होती नदीला 3 किलोमीटर. ती अवलाद मोटर जवळ गेली खोक्याजवळ आणि मोबाईल आला. मग फक्त बटन दाबून यायचंय. तो तसा वाफ्यात आला.